YouTube फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे चिकन चिली। तर चला या, आज आपण चिकन चिली बनवणार आहोत। त्याच्याची साईड इकडे बघा, इकडे आपण बोनलेस चिकन घेतले, तो आपण चिली पीस मध्ये कट करून घेतले। पाव किलो थोडा जास्तच आहे। आणि आहे आपला राईस फ्लोअर, तांदळाचं पीठ आहे, मक्याचं पीठ, कॉर्नफ्लोअर आणि आपला मैदा, चवीपुरतं मीठ आहे, अद्रक लसूण मिरची पेस्ट, ही कोथिंबीर, रेड चिली सॉस, आपला शेजवान सॉस, डार्क सोया, एक अंडा आणि स्लाइसमध्ये कापून घेतले आपण शिमला मिरची आणि कांदा। तर चला आपण आता चिकन आपण मॅरिनेट करून घेऊ अगोदर। तर चला आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ। बाउल घेतले, त्याच्यात आपण चिकन टाकून घेऊ अगोदर। त्याच्यानंतर आपण सॉस टाकू, रेड चिली सॉस थोडासा चवीपुरता, त्याच्यानंतर शेजवान सॉस तो पण थोडा टाकून घेऊ, डार्क सोया पण थोडाच टाकायचा आहे आपल्याला, अद्रक लसूण मिरची पेस्ट ती पण थोडी टाकायची आपल्याला, जास्त नाही, चवीपुरता मीठ आणि आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे। आपण लागेल तसं घेऊ आपण। मक्याचं पीठ आहे, मैदा आणि आपल्याला अंडा टाकायचं आहे, एक अंडा फोडून टाकू आपण। आता मस्त मिक्स करून घेऊ। थोडा थोडा पीठ टाकू आपण परत। जास्त जाडसर पण नाही करायचं बॅटर आपल्याला, जास्त पातळ पण नाही, नॉर्मल ठेवायचं आपल्याला। आपला मॅरिनेशन झालेलं आहे। आता आपण 10 ते 15 मिनिटं ठेवू। इकडे बघा, आपण आता चिकन ब्रेस्ट घेतलेला आहे, अर्धा किलो जास्त आणलेला आपण चिकन, त्याचा एक ब्रेस्ट ठेवलेला आपण। त्याचा एअर फ्राय बनवायचा आपल्या टाइमपास खायसाठी। एखादं चिल्ली बनवायची, ती आता मॅरिनेट करत ठेवले, आता आपण मॅरिनेट करू। पहिले आता मीठ टाकायचं आपल्याला, चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर हळद टाकायची, आणि आपला गरम मसाला, धना पावडर, आपला घरचा लाल तिखट आगरी मसाला, मस्त मिक्स करू। याचा काही तामझाम न करायचा जास्त, आपला नॉर्मली करायचा आहे। तर चला आता आपण लिंबू निपलू थोडा, पूर्ण मसाज करायचे चिरानं। त्याला आपण पाणी सुटत, सगळा मसाला टाकून घ्यायचा।
चला हे पण आपलं मस्त मिक्स करून झाले, मॅरिनेट करून ठेवू. आता आपण तोपर्यंत आपण चिलीचं पीस आता फ्राय करायला घेऊ. चला आता आपला चिकन मॅरिनेट करून झाले, 15 मिनटं ठेवला आपण. आता आपण गॅस चालू करू. आपण तेल टाकून घेऊ. चला आता आपला तेल गरम झालेलं आहे. आपण एक एक आता चिलीचं पीस सोडू. जास्त नाही गरम झाला. जास्त पण नाही करायचं, परत एकदम दाटी होतं, फ्राय होणार नाही जास्त. मग आता आपण पीस टाकलेत, एकदा हे करून घेऊ आपण. आणि पीस तळताना गॅस आपल्या फास्टच ठेवायचे. पहिल्यांदा ना हलक्या हाताने ते करायचं. मस्त आपल्या क्रिस्पी फ्राय करायचे, गोल्डन ब्राऊन. इकडे बघा आपल्या पीसचा कलर चेंज झालाय, बघू शकता. हलका हलका आता कुरकुरीत पण झाले, क्रिस्पी. थोड्या टायमाला आपण काढून घेऊ आता. चला आता आपण पीस काढून घेऊ. आपण टिश्यू पेपर मध्ये काढून घेऊ. मस्त बघा आवाज येतं, कुरकुरीत झाले. आता आपण दुसरा टाकून घेऊ. परत फास्ट ठेवायचं आपल्याला. आता आपण एकदा पलटी करून बघू. पीस आपले शिजतात तोपर्यंत आपण तो चिकन ब्रेस्ट मॅरिनेट केले तो आपण एअर फ्रायरला लावून घेऊ. चला आता आपण एअर फ्रायर लावले, चालू करून घेऊ. बटर पेपर आहे,
आपण जाळीमध्ये ठेवून घेऊ. एवढाच कट करायचा आपल्याला. त्याच्यामध्ये आपला ब्रेस्टचा पीस चिकनचा तो ठेवून घेऊ. आणि आता आपल्याला इथून चालू करायचं आहे. ओपन करायचं. त्याच्यानंतर झाकण लावू. आता आपण फंक्शन रोस्टला आणू. आणि आता आपण स्टार्ट करू. इकडे बघा स्टार्ट झालेले आहे. 200°C 200° 45 मिनिटाचा लागलेला आहे. चला आता आपण थोड्या वेळात बघू. इकडे बघा आपले चिल्लीचे पीस सर्व फ्राय करून झाले, तुम्ही बघू शकता एवढे झालेत. आता आपण चिल्लीची तयारी करू. चला आता आपण कढई ठेवले, त्याची नवीन उद्घाटन करू. मस्त चायनीजचीच कढई आहे. तर आपण गॅस चालू करू. पहिले आता आपण तोच तेल टाकायचं आपल्याला. गरमच आहे. आपण कांदा आणि शिमला मिरची स्लाइस करून घेतलेत चिल्लीसाठी, ते टाकू. आता आपण मस्त परतून घेऊ. थोडा मऊ करायचा आपल्याला शिमला मिरची आणि कांद्याला. चला आपलं शिमला मिरची आणि कांदा फ्राय झाले. जास्त पण फ्राय नाही करायचं आपल्याला, हलकाच ठेवायचा. कारण का चायनीजमध्ये असं करतं, जास्त माऊलून फायदा नाही, जास्त मऊ करायचं नाही. आता आपण अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकू. त्याच्यानंतर आपल्याला शेजवान सॉस तो टाकून घ्यायचा आहे. डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस असं मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर लगेच आपण पीस टाकून घेऊ. आणि चवीपुरता मीठ.
आणि आपल्याला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे, पण तो आपला पीस चालताना थोडा पांढरे या राहिलेला ना थोडंसं ग्रेव्हीचा, त्याने थोडं पाणी टाकले, तोच पाणी टाकू. तुम्ही अलग कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून टाकलं तर चालेल, तसं काही हरकत नाही, सेम आहे. आमच्या घरात ग्रेव्हीवाली लागते म्हणून ग्रेव्हीची बनवले. शक्यतो ड्राय बाहेर लागते चिल्ली, चिकन चिल्ली. आपले रेडी झाले चिकन चिल्ली. आता आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची. मिक्स करून घेऊ परत. इकडे बघा अशा प्रकारे आपली चिल्ली रेडी आहे, चिकन चिल्ली घरच्या घरी. आता आपण गॅस बंद करू. इकडे बघा आपली चिकन चिल्ली रेडी आहे, होममेड चिकन चिल्ली. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, मस्त लागतं चवीला. इकडे बघा आपला ताट रेडी आहे, भाकर आणि चिकन चिल्ली या जेवायला. जास्त काही तेवढा मेनू नाही आहे ताटात, या जेवायला. इकडे बघा आपली वैदू दीदी पण आहे, तिची फरमाईश होती आज काहीतरी बनव मामा. आज चिकन चिल्लीच बनवली. कशी झाली चिल्ली? भारी होले ना? खा आता मस्त पोट भरून. पहिले पीस खालता देणे चालला आता. इकडे बघा आता 18 मिनिटं राहिलेत. आता आपण एकदा काढून घेऊ, कारण का आपल्याला बटर आणि कोथिंबीर याचा आपण ब्रश करायचं त्याच्यावर. आता आपण स्टॉप करू, एकदा काढून घेऊ. इकडे बघा झाले मस्त कुक. आता आपल्याला याच्यावर बटर चोलायचं आहे. इकडे बघा आपण बटर घेतलं थोडंसं. आता आपण त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकू. मस्त स्मॅश करून घ्यायचं. बेलक्याला आपण बटरने आता आपण लावून घेऊ ब्रेस्टवर, चिकन ब्रेस्टला लावून घेऊ. आपण थोडं पलटी पण करू. चला आता आपण परत ठेवू. स्टार्ट करू. आता शेवटचा 1 मिनिट आहे, होईल आता आपला चिकन ब्रेस्ट. इकडे बघा आपला झालेला टायमिंग ओके. आता आपण काढून घेऊ. आवाज येतो बघा. आपण काढून घेऊ मस्त. इथं ठेवू. चला तर आता आपण प्लेटिंग करू.
प्लेटमध्ये ठेवले. आता आपण त्याच्यावरती चीज टाकू. थोडा टाकायचा, जास्त नाही टाकायचा, एक शायनिंग म्हणून. आणि थोडी कोथिंबीर वरून. इकडे बघा अशा प्रकारे आपला चिकन ब्रेस्ट झालेले एअर फ्रायमध्ये तुम्ही बघू शकता. एक नंबर दिसतं. इकडे बघा आपली वैजू खायला बसले चिकन ब्रेस्ट. कसं लागतं? असं ना, यम्मी ना. अर्णवचा जेवायला काही हो ना अजून. कशी वाटली तुम्हाला चिकन चिलीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.